नमस्कार. मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते. हा व्हिडिओ शुक्रवारचा आहे आणि आज आपल्याला नवीन बोरच्या सुवासने घालायच्या होत्या, तर त्याचा हा व्हिडिओ आहे. साधारण दुपारचे 12:30-1 वाजले होते आणि घरचा सगळा पुरणपोळ्यांचा स्वयंपाक करून आता आम्ही चाललो होतो ज्या ठिकाणी बोर घेतला होता तिथे. आता मागचा एक व्हिडिओ मी टाकला होता की काम सुरू केलेलं आहे घराचं, तर तिथेच एक नवीन बोर घेतलेला आहे आणि त्याच्याच आज सुवासनी घालायच्या होत्या. तर या सुवासनी का घातल्या जातात, त्याचं काय महत्त्व आहे ते मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि त्याचबरोबर आज परड्या भरण्याचा पण कार्यक्रम होता. असं म्हणतात की तुळजापूरच्या देवीला जाऊन पाया पडून आल्यानंतरनं त्यांच्या परड्या वगैरे भरायच्या असतात. तर आम्ही भरल्या नव्हत्या, ते पण पेंडिंग होतं. तर मग दोन्ही पण आता जे आहेत तर ते सोबतच करणार आहोत. इथंच एक देवीचं मंदिर आहे, तिथं आता आलो आहे दर्शनासाठी. त्या देवीची ओटी वगैरे भरून तिला साडी वगैरे द्यायची होती, तर त्यासाठी इथं आलो होतो. आणि कोणी नव्हतं, घरचेच होते. मी, संगीताताई, आत्या आणि अनिता आत्या एक आल्या होत्या, चुलत सासूबाई, राणी एक होती आणि स्नेहाताई एक होत्या, त्या घरी होत्या. तर आम्ही एवढ्याच जणी होतो आणि 12:30-1 वाजला होता. स्वयंपाक सगळं झाला होता. आता फक्त पूजा करून घरी जायचं होतं आणि मग लगेच जेवण वगैरे जे आहे तर ते करायचं होतं सुवासिनींचं. मंदिरातली पूजा वगैरे झाल्यानंतर मग इथं बोरच्या तिथे आलो, तिथं पूजा करण्यासाठी. आता हे जे बोरच्या सुवासिनी घातल्या जातात त्यांना मावलया म्हणतात काही भागांमध्ये साती आसरा म्हटलं जातं किंवा काही भागांमध्ये जलदेवता म्हटलं जातं. ज्या त्या गावानुसार त्यांची वेगवेगळी नावं आहेत. आता सुरुवातीला मला असं वाटलं की ही जी पद्धत आहे ही फक्त आपल्या महाराष्ट्रामध्येच केली जाते, पण असं नाही. हे जे 7 आसरा आहेत ह्या सगळ्या राज्यांमध्ये ही प्रथा केली जाते. म्हणजे राजस्थान, गुजरात, पंजाब सगळीकडे केली जाते. मी पण गुगलवरती जेव्हा ह्याची माहिती घेतली तेव्हा मला समजलं. आणि प्रत्येक राज्यामध्ये त्यांना वेगवेगळी नावं आहेत. तर आता ह्यांची पूजा का केली जाते? ह्या ज्या 7 आसरा आहेत ह्या पाण्याच्या ठिकाणी वास्तव करतात. म्हणजे नदी असेल, तलाव असेल, विहीर असेल किंवा बोरवेल असेल, तर या पाण्याच्या ठिकाणी त्या वास्तव करतात. मग आपण ते पाणी वापरतो आणि ज्या ठिकाणी त्या राहतात तर ते पाणी आपण वापरत असल्यामुळं त्यांना एक तो मान दिला जातो की जसं आपण एखाद्याकडनं काहीतरी वस्तू घेतली तर त्याला रिटर्न करताना आपण काहीतरी रिटर्न्स देतो. तर असं त्याचं एक आहे की त्या वास्तव करत असलेलं पाणी आपण वापरतो म्हणून त्यांनाही मान दिला जातो. मग त्यांना जेवण दिलं जातं, त्यांच्या नावाने 7 बायका जीव घातल्या जातात आणि त्या सुवासिनी आहेत. म्हणजे त्यांचं लग्न झालेलं आहे वरुण देवासोबत असं म्हणतात. म्हणून मग त्या सुवासिनी ज्या आहेत तर त्याच जीव घातल्या जातात. मग त्याच्यामध्ये त्यांचा सगळा जो शृंगार आहे आपला सुवासिनींचा, त्याच्यामध्ये बांगड्या वगैरे ते पण सगळं त्याच्यामध्ये दिलं जातं. आणि
ज्या ठिकाणचं पाणी आहे म्हणजे विहीर असेल किंवा काय असेल तर त्याचा असा खड्डा करून त्याच्यामध्ये ते अर्पण केलं जातं. म्हणजे त्यांना तो एक मान दिला जातो, त्यांची ओटी भरली जाते. तर अशी ती एक 7 आसरा किंवा 7 मावलाया ज्या आहेत तर त्या केल्या जातात पाण्याच्या ठिकाणी. आणि मग आता इथलची पूजा वगैरे करायची आणि मग घरी गेल्यानंतर ना आपण त्यांना जीव घालणार आहे. अरे देवाला ठेवा अगोदर. आणि मग आलो घरी. इतकं ऊन आहे बाहेर आणि आम्ही 1-2च्या दरम्यानच गेलेलो. मग घरी आल्यानंतर ह्या सगळ्या परड्यावाल्या आलेल्या होत्या. मग परड्या वगैरे भरल्या आणि आता आरती सुरू आहे. आणि मग हे झाल्यानंतर आधी ह्या परड्या ज्या आहेत तर त्या जीव घालायच्या आणि मग नंतर ज्या 7 आसरा ज्या बोरच्या सुवासनी आहेत त्या जीव घालायच्या. बोल घ्या अंग तसा आणि दे देवाला हाताने तर मग काय होत मन रे मन